आपल्या देशामध्ये किती आणीबाणी आहेत हे पाहूयात आज आपण. आपल्या देशामध्ये संविधानानुसार 3 आणीबाणी आहेत. ते कोणते आहेत पाहूयात. आर्टिकल 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी आहे. राष्ट्रीय आणीबाणी हे कधी लागू होते हे पाहूयात. राष्ट्रीय आणीबाणी जे आहे ते युद्ध चालू असेल किंवा बाह्य युद्ध चालू असेल किंवा शस्त्र बंड झाले असतील तर ह्या पोझिशन मध्ये ही आणीबाणी लागू होते. आणि ही आणीबाणी कोण लागू करते किंवा कोण घोषित करते, तर ही आणीबाणी जी आहे ते आपले राष्ट्रपती घोषित करतात. तसेच ही आणीबाणी संपूर्ण देशासाठी लागू असते. सोबतच आपण नागरिकांचे जे काही मूलभूत हक्क आहेत, काही मूलभूत हक्क जे आहेत ते विलंबित होतात. तसेच आपण पाहिलं तर 1975 साली जे आहे ही आणीबाणी लागू झाली होती, तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान हे इंदिरा गांधी होते. सोबतच आर्टिकल 356 जे आहे ते राज्य आणीबाणी आहे. तर राज्य आणीबाणी हे कधी लागू होते हे पाहूयात. राज्य आणीबाणी जे आहे ते राज्य सरकार जर व्यवस्थित चालू नसेल, सुरळीत चालू नसेल तर अशा वेळेस ही आणीबाणी लागू होते. आणि जेव्हा ही आणीबाणी लागू होत असते तेव्हा राज्य सरकारचे कार्य कोण करत असते, तर राज्य सरकारचे कार्य हे केंद्र शासन करत असतो. कारण राज्य शासन जे आहे ते तेवढ्या पिरियड साठी ते विलंबित होतात. तसेच आर्टिकल 360 पाहिलं तर आर्टिकल 360 हे आर्थिक आणीबाणी आहे. आर्थिक आणीबाणी कधी लागू होते. आर्थिक आणीबाणी हे जर भारत सरकारची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असेल तर अशा पोझिशन मध्ये ही आणीबाणी लागू होते. तसेच या आणीबाणीमध्ये वेतन कमी करण्यात येऊ शकतं किंवा भारत सरकारच्या खर्चावर नियंत्रण करण्यासाठी ही आणीबाणी वापरली जाते. तसं पाहिलं गेलं तर आपल्या भारत देशामध्ये ही आणीबाणी आतापर्यंत लागू झालेली नाही.